नमस्कार मित्रांनो, मी अजित सोनवणे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजित सोनवणे अकॅडमीवरती. सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो. मी अजित सोनवणे, आरोग्य सेवक व आपला मार्गदर्शक. महाराष्ट्रात आरोग्य सेवक MPW भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आज हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, प्रश प्रशिक्षण, त्याचबरोबर त्यासाठी तयारी कशी करायची आहे, परीक्षा पॅटर्न कसा असेल, या सर्व बाबींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच सर्वांनी लाईक करायचं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, सुरुवातीला काय तर आरोग्य सेवक पुरुष भरती 2026 याच्यामध्ये काय आता काही नवीन सेवा प्रवेश नियम आलेले आहेत. तर ते कसे ते बघूया. बघा, त्याचबरोबर महाराष्ट्र जिल्हा परिषद व जिल्हा सेवा सुधारणा नियम 2005 हे काय सांगतात आणि आरोग्य सेवक होण्यासाठी कोणताही पात्रता असावी, कोणता कोर्स करावा लागतो का, याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ. बघा, सुरुवातीला काय की 17 डिसेंबर 2025 ग्राम विकास विभागाचा एक GR आला होता आणि त्या GR प्रमाणे आता जी नवीन भरती होणार आहे 26ची ती कशी होणार आहे, तर याच्यामध्ये जी निवड आहे ती 75% निवड ही काय केली जाणार आहे, सरळ सेवा परीक्षेने काय केले जाणार आहे, नियुक्त केले जाणार आहेत. 25% जे राहिलेले उमेदवार आहेत ते अंतर्गत विभागात म्हणजे प्रमोशन पदोन्नतीने घेतले जाणार आहे. आणि सुरुवातीला काय असायचं की मागची भरती जी झाली तर त्याच्यामध्ये 50%, 40% आणि 10% असा क्रायटेरिया होता. तर त्याच्यामध्ये काय की 40% उमेदवार यांना कोणताही म्हणजे कोर्स करण्याची गरज नव्हती. ते सरळ 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 सेवा परीक्षेने काय करत होते, सिलेक्ट होत होते. 50% उमेदवार जे आहेत ते कोणते होते, तर ज्यांनी हंगामी फवारणी केलेली आहे, 90 दिवसाचा ज्यांना अनुभव आहे त्यांच्यासाठी तो 50% हा कोटा राखीव होता. आणि 10% जे उमेदवार असतात ते उमेदवार म्हणजे पाणी पुरवठा असेल, ग्रामपंचायती अंतर्गत जे पाणी पुरवठा असेल, म्हणजे चतुर्थ श्रेणीचे जे उमेदवार आहेत तर त्यांना 10%मध्ये काय करायचं, समावेशन केलं जायचं आणि त्यांना आरोग्य सेवक हे पद दिलं जायचं. याचा जुना क्रायटेरिया होता. परंतु आता सध्या काय आहे, सरळ सेवेनेच 75% पदे भरली जाणार आहेत. ओके, आणि 25% पदोन्नतीने भरले जाणार आहे. आता याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे मित्रांनो, लक्षात घ्या की कमीत कमी तुमचं वय किती असणं गरजेचं आहे, 38 वर्ष. आणि कमाल वय हे कोणासाठी आहे बघा, अराखीव उमेदवार यांच्यासाठी काय 38 वर्ष एवढी वयाची पात्रता आहे. आणि कमाल वय 43 हे कोणासाठी आहे, तर मागासवर्गीय व आरक्षित प्रवर्गामधील उमेदवारांसाठी. इथपर्यंत कोणाला काही अडचण नसायला पाहिजे. ठीक आहे, चला बघूया पुढे. आता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षण काय आहे बघा. तर याच्यामध्ये सरळ सरळ पहिली अट त्यांनी आता दिलेली आहे नवीन नियमानुसार. ती म्हणजे काय की तुम्ही 12वी उत्तीर्ण असावेत, ते पण विज्ञान विषयासह. ठीक आहे, त्याच्यानंतर मूलभूत प्रशिक्षण काय दिलेलं आहे, 12 महिन्याचे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण नागपूर केंद्रातून पूर्ण केलेले असावे. आणि महत्वाची गोष्ट काय आहे की यशस्वी पूर्णता म्हणजे काय की सदर अभ्यासक्रम 3 संधींमध्ये पूर्ण करणे बंधनकारक असते. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी असते मित्रांनो, लक्षात घ्या की आरोग्य सेवकाच्या जागा निघाल्यानंतर जरी तुमच्याकडे तो कोर्स केलेला नसेल आणि तुम्ही सिलेक्ट झालात, तर त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्हाला 12 महिन्याचे ट्रेनिंग देऊन ते 3 वर्षामध्ये 3 संधीमध्ये कंप्लीट करावी लागते. ठीक आहे, असं असतं. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना MPW साठी लागणारा जो कोर्स आहे तो म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर, स्वच्छता निरीक्षक, हा जो कोर्स आहे तो MSBVE ही संस्था घेते. तो 1 वर्षाचा कोर्स असतो आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे काही मान्यताप्राप्त कॉलेजेस थोडेफार प्रमाणात आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचे कॉलेजेस आहेत. त्याची PDF वाटेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तुम्हाला पाहिजे असेल तर सांगून द्या. 1 वर्षाचा कोर्स आहे, ज्यांना करायचं त्यांनी करून घ्या, त्याचा नक्कीच फायदा होईल. याच्यानंतर संगणकाकरता म्हणजे MSCIT हे तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतरही देऊ शकता आणि ज्यांची नसेल त्यांनी आता ताबडतोब ऍडमिशन घ्या. म्हणजे काय होईल, लवकरात लवकर तुमचा MSCIT कंप्लीट होईल. तुम्हाला आरोग्य सेवक काय कोणत्याही परीक्षेसाठी संगणक अर्हता असणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र द्यावे लागते, जोडावे लागते सोबत. बघा, त्याच्यामध्ये काय असतं की 2005 नंतर तुम्हाला 2 अपत्य असू नयेत आणि असतील तर तुमची सेवा समाप्त केली जाऊ शकते, असे काही
पात्रता आहे प्रशिक्षणाबद्दल. ओके, चला पुढे बघूया. आता याच्यामध्ये बघा की शेवटचा विषय असा आहे की तुम्ही आरोग्य सेवक म्हणून नियुक्त झाल्यावर तुमची पहिली पगार किती असेल, तुमच्या हातावर पहिला पगार किती असेल. आता हे सांगण्यामागचं कारण म्हणजे काय की पगार स्लिप बघितल्यानंतर एक तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते तुमच्यामध्ये, एक मोटिवेशन तयार होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे दाखवतोय. आणि ही पेमेंट स्लिप स्वतः माझी आहे, करंटची आहे. बघा फक्त याच्यामध्ये काय की थोडी माझी पर्सनल डिटेल्स आहेत, बँक अकाउंट वगैरे, म्हणून ते थोडंसं ब्लर केलेलं आहे. आणि ते आपल्याला अपेक्षा आहे तेवढं तर बाकीचं जसं जसं आहे बघूया आपण. बघा याच्यामध्ये काय डेजिग्नेशन काय म्हणतंय, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. ओके, सॅलरी मंथ कधीचा आहे, फेब्रुवारी 26 म्हणजे करंटच आहे. आणि बघा पे कमिशन कितवा आहे, 7वा वेतन आयोग. ठीक आहे, याच्यामध्ये 7 पीसीस लेवल बघा काय आहे, S9. आता काही व्हिडिओमध्ये काही म्हणजे शिक्षक लोक सांगतात की S येत आहे, परंतु तसं काही नाहीये. S9 याने तुमचा बेसिक काय आहे बघा, 26,400. बघा तुम्हाला HRA दिला जातो, हाऊस रेंट अलाउन्स 2640. डी आहे 7 पीसी नुसार, म्हणजे महागाई भत्ता असतो तो 14,520. ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे 1,350. त्यानंतर परमनंट ट्रॅव्हल अलाउन्स असा एक प्रकार असतो, म्हणजे PTA म्हटलं जातं त्याला, 1,500. आणि या ठिकाणी ग्रॉस ऍडजस्ट दाखवलेली आहे. बघा या ठिकाणी टोटल किती होते सॅलरी, तर 52,139. आणि तुमच्या हातावर येणार आहे बघा नेट पेमेंट तुमचं येणार आहे 39,826, म्हणजे 40,000 रुपये तुम्ही आरामात पगार उचलू शकता. ओके, आणि याच्यामध्ये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू, त्याच्यामध्ये काही विषय नाही. पण ज्या विद्यार्थी मित्रांना याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असतो, कोणकोणते विषय असतात, त्याची तयारी आपण कशी करायची, टेस्ट सिरीज वापरायची का, कोणते पुस्तकं वापरायचे काय, तर याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला कनेक्ट राहायचं आहे. ओके, आणि पुढील व्हिडिओमध्ये कशाची माहिती घ्यायची हे देखील तुम्ही कमेंट करा. काही अडचणी असतील तर कमेंट करा. आपण थांबू या ठिकाणी, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.